नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत गट ब आणि क संवर्गातील विविध पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे, ज्यासाठी 1,42,400 पर्यंत पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। विशेष म्हणजे 10वी 12वी किंवा कोणतीही पदवी असलेल्या उमेदवारांसाठी ही एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी असणार आहे। या पदांसाठी 21 मे 2026 पर्यंत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। 35 वर्षापर्यंत तुमचं वय आहे तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच अर्ज करू शकता। यामध्ये गट अ संवर्गाची देखील पदं असणार आहे, मात्र गट ब आणि गट क संवर्गाच्या पदांवरती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून फोकस करणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही अधिकृत PDF मध्ये बघू शकता, भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या या सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणजेच केंद्रीय विद्यापीठामार्फत ही कायमस्वरूपी पदभरती केली जात आहे। मित्रांनो, या भरती अंतर्गत गट अ, गट ब आणि गट क संवर्गातील विविध पदं कायमस्वरूपी पद्धतीने भरली जाणार आहे। यामध्ये डेप्युटी रजिस्ट्रार, असिस्टंट रजिस्ट्रार, सेक्शन ऑफिसर, रिसर्च कम स्टॅटिस्टिकल ऑफिसर, असिस्टंट प्रोग्रामर, पर्सनल असिस्टंट, लॅबोरेटरी असिस्टंट, स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टाफ, कार ड्रायव्हर, पंप ऑपरेटर, लायब्ररी अटेंडंट, मल्टीटास्किंग स्टाफ आणि लॅबोरेटरी अटेंडंट यांसारखी महत्त्वपूर्ण पदांचा समावेश असणार आहे। प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे, या जागांचं कॅटेगरी वाईज कशा पद्धतीने विभाजन असणार आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्ही या PDF मध्ये बघू शकता। यामधली काही पदं गट अ संवर्गाची आहे तर काही पदं गट ब आणि क संवर्गाची असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी दिलेल्या या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये गट अ संवर्गातील पदांसाठी जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तो 2,000 रुपये इतकं परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे। मात्र SC, ST, वुमेन, OBC आणि EWS कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 1,000 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। या व्यतिरिक्त गट ब आणि क संवर्गातील उमेदवारांसाठी देखील 1,000 रुपये इतकं परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये SC, ST, वुमेन, OBC आणि EWS कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी मात्र 500 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि या संदर्भाचे संपूर्ण डिटेल्स तुम्ही अगदी PDF मध्ये या ठिकाणी बघू शकता। आता मित्रांनो, या प्रत्येक पदासाठी नेमकी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन उमेदवारांकडे असायला हवं, किती पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे, याचं संपूर्ण सविस्तर डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। शिक्षकेतर कर्मचारी पदांची ही भरती केंद्रीय विद्यापीठामार्फत केली जाणार आहे। स्टेप बाय स्टेप आपण सर्व पदं जे आहे ते या ठिकाणी अभ्यासणार आहोत। यामध्ये पहिलं जे पद आहे डेप्युटी रजिस्टर गट अ संवर्गाचं हे पद आहे आणि लेवल 12 नुसार पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे। म्हणजेच 2 लाखापर्यंत पगार उमेदवारांना केंद्रीय विद्यापीठामार्फत या ठिकाणी दिला जाणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे आणि यासाठी 55% गुणांसहित कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुम्ही मास्टर पदवी असणं आवश्यक असणार आहे। मात्र या पदासाठी 5 वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव उमेदवारांकडे या ठिकाणी मागितलेला आहे। यासाठी 50 वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे। पुढचं जे पद आहे असिस्टंट रजिस्ट्रार, हे देखील गट अ संवर्गाचं पद आहे। लेवल 10 नुसार या पदासाठी देखील पगार दिला जाणार आहे। 1.5 लाखापेक्षाही जास्त पगार उमेदवारांना इन हँड या पदांसाठी दिला जाणार आहे। गट अ संवर्गाच्या पदांसाठी उमेदवारांकडे अनुभवाची आवश्यकता असणार आहे। मात्र गट ब आणि गट क संवर्गातील काही पद आहे यांच्यासाठी अगदी फ्रेशर उमेदवारांना देखील ॲप्लिकेशन करता येणार आहे। या दुसऱ्या पदासाठी उमेदवारांचं वय 40 वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे आणि याही पदासाठी 55% गुणांसहित उमेदवारांची मास्टर पदवी पूर्ण असणं गरजेचं असणार आहे। यामध्ये मित्रांनो, पुढचं जे पद आहे सेक्शन ऑफिसर गट ब संवर्गाचं हे पद आहे। कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे आणि 3 वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव तुमच्याकडे आहे। या व्यतिरिक्त कम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता। या पदासाठी 35 वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं मात्र आवश्यक असणार आहे आणि याही पदासाठी 7व्या वेतन आयोगानुसार म्हणजेच लेवल 7 नुसार उमेदवारांना या ठिकाणी पगार जो आहे तो दिला जाणार आहे। पुढचं पद आहे रिसर्च कम स्टॅटिस्टिकल ऑफिसर, हे देखील गट ब संवर्गाचं पद आहे। 35 वर्षापर्यंत उमेदवारांचं वय या पदासाठी असणं आवश्यक असणार आहे। स्टॅटिस्टिक, मॅथमॅटिक्स, अप्लाइड स्टॅटिस्टिकमधनं तुम्ही मास्टर पदवी केलेली आहे आणि संबंधित क्षेत्राचा 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे आहे तर नक्कीच तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। याही पदासाठी लेवल 7 नुसार उमेदवारांना पगार जो आहे तो या ठिकाणी दिला जाणार आहे। नंतर असिस्टंट प्रोग्रामर गट ब संवर्गाचं पद आहे। याही पदासाठी लेवल 7 नुसार पगार असणार आहे। उमेदवारांनी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमधनं BE BTech असणं गरजेचं असणार आहे। या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी कम्प्युटर सायन्समधनं MCA किंवा MSc केलेली आहे आणि 2 वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव उमेदवारांकडे आहे, या ठिकाणी काय काय स्किल तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे त्याची देखील सविस्तर अपडेट तुम्ही या ठिकाणी बघू शकता। 35 वर्षापर्यंत या पदासाठी उमेदवारांचं वय मात्र असणं आवश्यक असणार आहे। पुढचं पद आहे असिस्टंट गट ब संवर्गाचे पद आहे आणि या पदासाठी लेवल 6 नुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे। या पदासाठी 35 वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे। कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी घेतलेली आहे। 3 वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव तुमच्याकडे आहे। टायपिंग, कम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे आहे। तुम्ही नक्कीच या पदासाठी अर्ज करू शकता। पुढचं पद आहे पर्सनल असिस्टंट गट ब संवर्गाचे पद आहे आणि या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी, स्टेनोग्राफीचं नॉलेज, 35 वर्ड पर मिनिट
हिंदी टायपिंगचं आणि 30 वर्ड पर मिनिट इंग्लिश टायपिंगचं नॉलेज तुमच्याकडे आहे, कम्प्युटरचं नॉलेज आहे, तुम्ही नक्कीच या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता. मात्र या पदासाठी 2 वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे. या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांचं इंग्लिश कम्युनिकेशन चांगलं आहे अशा उमेदवारांना या पदासाठी विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे आणि याही पदासाठी 35 वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये पुढचं जे पद आहे लॅबोरेटरी असिस्टंट, या पदासाठी उमेदवारांचं BEd किंवा बॅचलर पदवी सायकोलॉजीमधनं असणं गरजेचं असणार आहे. 2 वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे आणि कम्प्युटरचं नॉलेज देखील उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे. या पदासाठी 32 वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे. स्टेनोग्राफर गट क वर्गाचं हे पद आहे ज्यासाठी लेवल 4 नुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे. मित्रांनो, या सर्व पदांसाठी 7व्या वेतन आयोगानुसारच उमेदवारांना पगार दिला जाणार आहे. विशेष म्हणजे कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे. आता हे जे स्टेनोग्राफर गट क वर्गाचं पद भरलं जाणार आहे या पदासाठी कोणतीही पदवी तसेच स्टेनोग्राफीचं नॉलेज, कम्प्युटरचं नॉलेज उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे आणि या पदासाठी 32 वर्षापर्यंत उमेदवार ॲप्लिकेशन करू शकता. पुढचं पद आहे लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजेच कनिष्ठ लिपिक हे पद असणार आहे. या पदासाठी तुम्ही बघू शकता 32 वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे. 35 वर्ड पर मिनिट इंग्लिश किंवा 30 वर्ड पर मिनिट हिंदी टायपिंगचा स्पीड तुमच्याकडे आहे, कम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे आहे, तर नक्कीच तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं. त्यानंतर पुढचं जे पद आहे 11 नंबरचं स्टाफ कार ड्रायव्हर गट क वर्गाचं पद आहे. लेवल 2 नुसार पगार असणार आहे ज्यासाठी 32 वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे. तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण आहात, व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे आहे, मोटर मेकॅनिझमचं नॉलेज तुमच्याकडे आहे आणि संबंधित क्षेत्राचा म्हणजेच ड्रायव्हिंग मोटर व्हेकलचा 5 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे आहे, तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर पुढचं जे पद आहे पंप ऑपरेटर हे देखील गट क वर्गाचं आहे आणि याही पदासाठी इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर, फार्म यामधनं तुमचा ITI असणं गरजेचं असणार आहे. या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांकडे 10वी नंतर 5 वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव आहे अशाही उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. 32 वर्षापर्यंत या पदासाठी उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर लॅबोरेटरी अटेंडंट हे पद आहे. 12वी झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकता. मात्र कम्प्युटरचं बेसिक नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. 32 वर्षापर्यंत याही पदासाठी उमेदवारांचं वय मागितलेलं आहे. आणि सर्वात शेवटी मल्टीटास्किंग स्टाफ गट क वर्गाचं हे जे पद आहे या पदासाठी 10वी उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही ITI केलेलं आहे तरी देखील ॲप्लिकेशन करू शकता. या पदासाठी 32 वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर पुढचं जे पद आहे लॅबोरेटरी अटेंडंट गट क वर्गाचं हे पद आहे. 12वी तुम्ही केलेली आहे किंवा 10वी तुम्ही केलेली आहे सायन्स विषयासहित तर देखील तुम्ही अर्ज करू शकता. पण आता या पदांसाठी दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन उमेदवारांनी 21 मे 2026 पर्यंत अर्ज करणं आवश्यक असणार आहे. बाकी संपूर्ण डिटेल तुमच्या माहितीसाठी या PDF मध्ये दिलेली आहे. सविस्तर डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि अशा पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकता. आता या पदांसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे. गट अ वर्गाची पहिली जी 2 पदं आहेत त्या पदांसाठी रिटर्न एक्झाम आणि इंटरव्ह्यू असणार आहे. तर बाकी पदांसाठी उमेदवारांचा सर्वप्रथम रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे आणि नंतर स्किल टेस्ट पदानुसार घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे. यामध्ये जी रिटर्न एक्झाम असणार आहे त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि डिस्क्रिप्टिव्ह टाईप अशा दोन्ही पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहे. कोणकोणते विषय असणार आहे, किती मार्क्ससाठी ते विषय विचारले जाणार आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्ही या PDF मध्ये बघू शकता. तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. फायनल जी मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे ही फक्त रिटर्न एक्झामचे मार्क विचारात घेऊनच तयार केली जाणार आहे. यामध्ये स्किल टेस्ट जी आहे ती फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.